बी फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. रुंदी 17 इंच आणि उंची 15 इंच मापाचे हे दोन पीस आपण नॉन ओव्हनला जोडून घेतलेले आहेत. आता आपण हा एक पीस असा मध्यावरती फोल्ड करून घेऊया आणि वरच्या बाजूने 3 इंचावर एक खूण करून घेऊया आणि खुल्या बाजूकडून खाली 1 इंचावरती एक खूण करून घ्यायची आहे आणि ह्या दोन्ही पॉइंट आपण पट्टीच्या सहाय्याने जोडून घेऊया. हा भाग आपण आता कट करून घेऊया. त्यानंतर आता आपण हा भाग पाव इंच एकदा आणि पुन्हा एकदा पाव इंच फोल्ड करून या भागावरती शिलाई करून घेऊया. आता या दोन्ही भागांना आपण शिलाई करून घेतलेली आहे. आता आपण हा भाग असा फोल्ड करून खालच्या बाजूने पण 3 इंचावरती खूण करून घेऊया. बॅगला आपण पॅच लावणार आहोत. खालच्या बाजूला पण आपण 3 इंचावरती अशी खूण करून घ्यायची आहे आणि ह्या दोन्ही रेषा आपण पट्टीच्या सहाय्याने जोडून घेऊया. साडीच्या पदराचा एक पीस आपण 7 इंच रुंद आणि 15 इंच लांबीचा कट करून घेतलेला आहे. हा पीस आपण वरच्या बाजूने थोडा फोल्ड करून वरती शिलाई करून घ्यायची आणि अर्धा इंच या बाजूने फोल्ड करून आखलेल्या रेषेवरती जोडून घ्यायचं आहे. दुसरी बाजू पण अशीच आपण फोल्ड करून जोडून घेऊयात. आता व्यवस्थित आपला हा पीस जोडून झालेला आहे. आता आपण बॅगच्या वरच्या बाजूला बंद जोडण्यासाठी भाग तयार करणार आहोत. त्यासाठी 5 इंच लांब आणि 4 इंच उंचीचं हे 4 नॉन ओव्हनचे पीस आणि 4 कापडाचे पीस आपण कट करून घेतलेले आहेत. त्याला तिन्ही बाजूने आपण शिलाई करून घ्यायची आहे आणि आता आपण याचे कोपरे थोडे साईडचे पाठीमागचे कट करून घेऊया आणि हा भाग आपण सुलट करून घेऊ. सुलट केल्यानंतर आपण हा पॅच लावलेला आहे तिथपासून त्याला सुरुवात करायची आहे जोडायला आणि बाहेरच्या बाजूकडून अर्धा इंच आपला अंतर शिल्लक राहिलं पाहिजे इतकाच हा पीस आपल्याला जोडायचा आहे. आता या पीसवरती खूण करून घेऊया आणि तेवढा पीस आपण आतमध्ये फोल्ड करून याला जोडून घेऊया. आता या चारही भागावरती आपण शिलाई करून घेऊ आणि हा पीस जोडल्यानंतर आपण यावरती डबल शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे आपले बंद जोडले तरी ते उसवणार नाही. अशाच प्रकारे या दुसऱ्या भागाला पण आपण मध्ये 6 इंच अंतर सोडून आणि बाहेरून अर्धा इंच अंतर सोडून 2 भाग जोडून घ्यायचे आहेत. आता हे चारही भाग आपले जोडून झाल्यानंतर सुलट पार्ट एकमेकांवरती असे ठेवून तिन्ही बाजूंना आपण आता शिलाई करून घेऊया. तिन्ही भाग जोडून झाल्यानंतर आता आपण बॉटम तयार करून घेऊ. त्यासाठी 2 बाय 2 इंचाचा हा चौरस आपण आखून घेतलेला आहे. हा भाग आपण आता कट करून घेऊया. हाच पीस ठेवून आपण दुसरा भाग पण कट करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हे बॉटम धरून आपण यावरती शिलाई करून घ्यायची आहे. बॅगसाठी आता आपण बंद तयार करून घेऊया. त्यासाठी साडीचं पीसमधून 2.5 इंच रुंदीचं हे कापड घेतलेलं आहे. अशा प्रकारे खुला भाग आपण आतमध्ये असा फोल्ड करून घ्यायचा आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता आपण ही एक गाठ तयार करून घ्यायची आहे आणि हे साडीचं कापड असं या गाठीत मारत जायचं आहे. अशा प्रकारे बंदासाठी हा भाग मॅच नव्हता. आपण रेड रंगाचं जर या बॅगसाठी बंद तयार केला असता तर खूपच सुंदर बॅग तयार झाली असती. सराव करण्यासाठी म्हणून आपण हा बंद तयार केलेला आहे. अशा प्रकारे ही साखळी आपण तयार करून घेतलेली आहे. 64 इंच लांबीचा हा बंद आपण तयार करून घेतलेला आहे. आता हे कापड एकदा यातून बाहेर काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला हा बंद फिट तयार झालेला आहे. आता जास्तीचं कापड कट करून घेऊया आणि पिनमध्ये हा बंद आपण ओवून घ्यायचा आहे. आता ओवून घेऊया. आपण
ही बॅग बॉटम तयार केल्यानंतर सुलट करून घेतलेली आहे। अशा प्रकारे एका भागातून हा बंद आपण ओवून घ्यायचा आहे। पिन काढून आपण आता या बंदाची व्यवस्थित गाठ मारायची आहे 2दा। गाठ मारून झाल्यानंतर जास्तीचं कापड आपण आता कट करून घेऊया। आणि आता आपण बॅगला साइडने लाल रंगाचे गोंडे तयार करून घेऊ। त्यासाठी असा हातावरती आपण आपल्याला जेवढा मोठा गोंडा तयार करायचा आहे तेवढा आपण करू शकतो। लोकर गुंडाळून घ्यायचे आहे। कट करून घेऊन आपण या लोकरीच्या सहाय्याने वरचा भाग असा बांधून घ्यायचा आहे। पुन्हा एक पीस आपण लोकरीचा कट करून घ्यायचा आणि गोंड्याच्या मध्ये बांधून घ्यायचा आहे। सुंदर असा हा आपला गोंडा तयार झालेला आहे। आता अशाच प्रकारे दुसरा एक गोंडा तयार करून आपण दुसऱ्या बाजूला जोडून घ्यायचा आहे। हा गोंडा आपण एका बाजूला जोडून घेऊया। अशा प्रकारे बंद जर मॅच असते तर आपली खूपच सुंदर ही बॅग तयार झाली असती। पण सुंदर अशी आपली घरच्या साहित्यात ही बॅग तयार झालेली आहे। बॅग आवडल्यास नक्की शिवून बघा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।